नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहोत जागतिक महिला दिन यावर सुंदर असे एक भाषण. चला तर मग सुरुवात करूया. स्त्री म्हणजे आधार, स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे प्रेरणा, स्त्री म्हणजे धोरण. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न लता मंगेशकर, अंतराळवीर कल्पना चावला आणि स्वराज्याच्या रणरागिणी जिजाऊंना वंदन करून मी आजच्या भाषणाची सुरुवात करतो. आज 8 मार्च, जागतिक महिला दिन. 8 मार्च 1908 न्यूयॉर्कमध्ये कपड्याच्या कारखान्यात कामावर असलेल्या महिलांनी मजुरी कमी आणि काम खूप असल्यामुळे विरोधात संघर्ष केला. स्वतःचा हक्क, स्वतःचा अधिकार प्राप्त करण्यासाठी दिलेला लढा जागतिक इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो. महिलांच्या एकजुटीने आणि त्यांच्या अथक चळवळीने या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता मिळाली. उपकार तुझे थोर, ओंजळ भरली तेजाने, झेप घेऊन उंच, वाढू दे त्या उमेदीने. आज सर्व ठिकाणी जागतिक महिला दिनाचा हा दिवस जल्लोषात साजरा केला जातो. आज सर्वत्र ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात महिलांची कामगिरी, महिलांचे स्थान हे अग्रेसर आहे. पुरुषांच्या बरोबर प्रत्येक क्षेत्रात त्यांची ख्याती सर्वतोपरी पसरली आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, मग ती कोणत्याही रूपात असो, आईच्या, बहिणीच्या किंवा बायकोच्या. तिचे महत्त्व हे कोणत्याही स्वरूपात अलौकिक आणि सुंदर आहे. 21व्या शतकात स्त्रीची झालेली घुसमट, असुरक्षितता, स्वावलंबीपणा यावर खूप प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे. तिला स्वतःची ओळख निर्माण करता करता विविध क्षेत्रात प्रोत्साहन देऊन तिच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. संपूर्ण समाजात तिला मानाचे स्थान कसे प्राप्त होईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. तरच या समाजाची, देशाची, आधुनिक विचारांची वाटचाल एक सुरक्षित आणि सक्षम दिशेकडे होईल. नारी शक्तीचा सन्मान, तिचा गौरव हा देश सदैव करत राहील. प्रवास तुझा खडतर, त्यात आशेचा किरण, गरज या भूमीला तुझ्या रूपाचे चरण. आनंद तुझ्या भक्तीचा, कर्तृत्वाने घुमला, अस्तित्वाने सुंदर नष्टक टेकला. अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. तर मग मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.